जिल्ह्यात गेल्या 24 तासात 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। सतत झालेल्या धुवाधार पावसामुळे यवतमाळच्या दारव्हा शहरातील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांसह शाळा कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। शुक्रवारी सकाळी शहरात मुसळधार पाऊस बरसला। या पावसामुळे शहरातील अयोध्यानगर, महावीरनगर, जिरापुरी नगरसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरले। त्यामुळे नागरिकांचे गृहोपयोगी वस्तू, कपडे, धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याच भागात असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये पाणी शिरले। बसस्थानकात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने बसेसला आत शिरता आले नाही। परिणामी सकाळी शाळेत, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। काही व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचेही नुकसान झाले। पावसाचा जोर प्रचंड असल्याने शहरातील गोळीबार चौकात असलेल्या नाल्याला पूर आला होता। शहरातील अनेक नगरात पाण्याचा निचरा होत नसल्याने या नगरांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो। शहरातील पूरसदृश्य परिस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याची नागरिकांची ओरड होती। शहरात मान्सूनपूर्व कामेही व्यवस्थित न केल्याने त्याचाही फटका शहरवासियांना बसलाय। शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह ग्रामीण भागातील नागरिकांना बसला आहे। शेती जलमय झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ग्रामीण भागातील अनेक मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो।